Hello students, next concept under the heading control and coordination. Okay, see या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कन्सेप्ट आपला आहे तो 9.4 दॅट इज द सिनॅप्स. ओके, मागील व्हिडिओमध्ये 9.3 मध्ये जो न्यूरल टिश्यूचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे त्याच्यामध्ये ह्याचा उल्लेख होता सिनॅप्स. सो थोडंसं डिटेलमध्ये आता आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. सो 9.4 सिनॅप्स. ओके, see what is the definition. It is a junction between two nerve cells with a minute gap, that is the synaptic cleft असं म्हटलं जातं त्याला, in between them, which allows the transmission of impulse by a neurotransmitter bridge. ओके, सो काय म्हटलेलं आहे बघा, ह्या ठिकाणी दोन न्यूरॉनमध्ये असलेलं जे काही कनेक्शन आहे, सगळ्यात पहिला मुद्दा इंटरकनेक्शन आहे. तो इंटरकनेक्शन बनवणारा जो काही मधला भाग असतो. ओके, सो त्या पॉईंटला म्हटलं जातं सिनॅप्स असं म्हटलं जातं थोडक्यात. ओके, परत एकदा आपण बघूया. इट इज अ जंक्शन बिटवीन टू नर्व सेल्स. ओके, विथ अ मायन्यूट गॅप. आता ह्या ठिकाणी आपण रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅम बघू शकतो. हा न्यूरॉन 1 आहे, हा न्यूरॉन 2 आहे, बरोबर आहे. आणि ह्या दोन न्यूरॉनमध्ये असलेलं जे काही कनेक्शन आहे, आता कनेक्शन आपण बघितलं मगाशी की एक्झॉनिक असू शकतो, एक्झोसोमॅटिक असू शकतो, वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये 4 प्रकार आपण बघितले. ओके, सो ह्या दोन न्यूरॉनमध्ये असलेलं जे काही कनेक्शन आहे, सो त्या कनेक्शनचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज द सिनॅप्स. ओके, आता हा जो भाग आहे हाच भाग ह्या ठिकाणी फोकस करून दाखवलेला आहे बघा. ओके, सो हा आहे एक्झॉन, हा आहे तो न्यूरॉन 1चा भाग आहे, त्याच्यानंतर दुसरा आहे तो न्यूरॉन 2चा भाग आहे. ओके, आणि ह्या दोघांमधलं जे काही कनेक्शन आहे, सो ह्या एंटायर पॉईंटला, ज्या ठिकाणी जिथे त्यांचं कनेक्शन होतं त्या एंटायर पॉईंटला म्हटलं जातं सिनॅप्स असं म्हटलं जातं. ओके, सो इट इज अ जंक्शन बिटवीन टू नर्व सेल्स विथ अ मायन्यूट गॅप म्हटलेलं आहे. दोघांमध्ये एक छोटासा गॅप असतो, त्या गॅपला म्हटलं जातं. आता ह्या दोघांमधला हा जो काही गॅप दिसत आहे, अगदी मायन्यूट गॅप असतो, त्या गॅपला म्हटलं जातं सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हटलं जातं. ओके, in between them, which allows the transmission of impulse by a neurotransmitter bridge. ओके, त्यामुळे होतं काय की ह्या न्यूरॉनमधून जे काही न्यूरोट्रान्समिटर्स आहेत, आता हे आपण पुढे बघणार आहोत. ह्या ठिकाणी आपण बघू शकतो की न्यूरोट्रान्समिटर्स आहेत विच आर ट्रान्समिटिंग फ्रॉम वन न्यूरॉन टू द अनदर न्यूरॉन. ओके, आणि ह्या ठिकाणी दुसऱ्या न्यूरॉनमध्ये जे रिसीव्ह करणार आहेत इम्पल्सेस, त्याच्यामध्ये तुम्हाला रिसेप्टर्स लोकेट केलेले दिसून येतात. दे आर द रिसेप्टर्स 1. ओके, सो दिस इज क्वाईट अंडरस्टँडेबल. ओके, सी या ठिकाणी हा आहे तो प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आहे. ओके, जो कनेक्शन प्रस्थापित करणार आहे. ओके, आणि दुसरा जो आहे ज्याच्याशी तो कनेक्शन प्रस्थापित करणार आहे त्याला म्हटलं जातं पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. सो दिस इज प्री सिनॅप्टिक न्यूरॉन अँड दिस इज द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. ओके, सो ह्यांच्यामधलं जे कनेक्शन आहे त्याला सिनॅप्स असं म्हणतात. आणि त्यांच्यामध्ये ह्या दोघांमध्ये जो मायन्यूट गॅप आहे, ओके, ज्याच्यामधून हे जे न्यूरोट्रान्समिटर्स आहेत ते पास होणार एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे, त्याला म्हटलं जातं सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हटलं जातं. ओके, सो हिअर वी कॅन सी द न्यूरोट्रान्समिटर्स किंवा जे काही आयन्स आहेत ते एक्सचेंज होताना आपण दिसत आहे फ्रॉम द प्री सिनॅप्टिक न्यूरॉन टू द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. ओके, अँड दिस इज कॉल्ड ॲज द सिनॅप्स. ओके, सो कशा पद्धतीने ही ह्या ठिकाणी डायग्रॅम काय दाखवलेली आहे की ज्याप्रमाणे एका ब्रिजवरनं जी काही व्यक्ती असतात ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून म्हणजे अलीकडून पलीकडे असतील, पलीकडून अलीकडे हा जो ओढा आहे किंवा वॉटर लाईक स्ट्रक्चर आहे हे क्रॉस करण्यासाठी त्यांना ह्या ब्रिजचा आधार घ्यावा लागतो. बरोबर आहे. ह्या ब्रिजच्या आधारे काय केलं जातं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. मग ते माणसांचं असेल किंवा काही वस्तूंचं असू शकतं. बरोबर आहे ना. सो दिस पर्टिक्युलर ब्रिज इज ॲक्टिंग ॲज अ ट्रान्समिटिंग कॅरेक्टर किंवा फॉर द ट्रान्समिशन ऑफ पीपल असेल किंवा ट्रान्समिशन ऑफ गुड्स असेल. सो यासाठी हा जो ब्रिज आहे तो मदत करत असतो. बरोबर आहे ना. त्याचप्रमाणे काय सांगितलेलं आहे, जर न्यूरॉन सेल्स असतील तर एक न्यूरॉन सेल्स दुसऱ्या न्यूरॉन सेल्सकडे जे काही इम्पल्सेस आहेत ते पाठवत असतो. ओके, एका न्यूरॉनकडून दुसरीकडून येतं, दुसरीकडे जात असतात किंवा दुसरीकडून अलीकडच्या साईडला किंवा अलीकडच्या न्यूरॉनला जे काही मेसेजेस आहेत किंवा इम्पल्सेस आहेत ते पास केले जातात. ओके, सो त्यामधला जो भाग आहे किंवा हा जो मधला पॉईंट आहे त्यालाच काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज द सिनॅप्स असं म्हटलं जातं. ओके, सो ही फक्त एक रिप्रेझेंटेटिव्ह स्ट्रक्चर तुम्हाला माहीत असावं किंवा तुम्हाला कन्सेप्ट अधिक क्लिअर व्हावी ह्यासाठी मी या ठिकाणी ठेवलेली आहे. ओके, मेन भाग तुम्हाला ह्या ठिकाणी फोकस करायचा आहे. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ सिनॅप्स. आणि ह्या ठिकाणी आपण काय बघू शकतो, सिनॅप्स म्हणजे एक्झॅक्टली काय हे तुम्हाला ह्या डायग्रॅमवरून लक्षात येतं. नाव we'll see the further concept.
या ठिकाणी बघा प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर्स. आता आपल्याला काय बघायचं आहे, नर्व फायबर्सच्या प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. आपण मागील व्हिडिओमध्ये लास्टची जी स्लाईड होती मेड्युलेटेड नॉन मेड्युलेटेड नर्व आणि त्याचे फायबर्स जे आहेत त्याच्या फायबरचे आपण आतला भाग बघितला होता बघा. नर्व फायबरचा भाग इपिन्युरियम असेल, एंडोन्युरियम असेल, पेरिन्युरियम असेल. ओके, सो ज्याच्यातून काय केलं जातं, त्या नर्व फायबरमधून इम्पल्सेस कंडक्ट केले जातात. सो त्याचे प्रॉपर्टीज काय आहेत ते आपण या ठिकाणी 1 बाय 1 बघूया. सोप्या शब्दामध्ये दिलेले आहेत प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर. तुम्हाला 2 ते 3 मार्कासाठी इंडिव्हिज्युअल तुम्हाला किंवा कुठलेही 2 लिहा, कुठलेही 3 लिहा, अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. ओके, पहिला आहे प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर आहे एक्सायटेबिलिटी किंवा इरिटेबिलिटी, देन कंडक्टिव्हिटी, देन स्टिम्युलस, थ्रीशोल्ड, सबलिमिनल, त्याच्यानंतर सुप्रालिमिनल आहे स्टिम्युलस. ओके, याची माहिती पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर आहे तो समेशन इफेक्ट आहे, ऑल ऑर नन लॉ, रिफ्रॅक्टरी पिरियड, सिनॅप्टिक डिले, सिनॅप्टिक फटीक आणि त्याच्यानंतर आहे तो velocity. So all these are the properties of the nerve fibers. Okay, so one by one we will see the properties. Now see, पुस्तकातल्याचे मुद्दे मी काय केले आहेत या ठिकाणी पुटअप केलेले आहेत, सोप्या शब्दामध्ये तुम्हाला दिलेले आहेत त्यांनी. पहिला आहे तो प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबरमध्ये पहिला आहे तो एक्सायटेबिलिटी आहे किंवा इरिटेबिलिटी आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, द नर्व फायबर्स ऑन अकाउंट ऑफ प्रेझेन्स ऑफ अ पोलराइज्ड मेम्ब्रेन. ओके, काय असतं ह्या नर्व फायबरवर, दे आर हॅव्हिंग द पोलराइज्ड मेम्ब्रेन. आता पोलराइज्ड नॉन पोलराइज्ड हा भाग परत एकदा पुढे येणार आहे. ओके, हॅव द ॲबिलिटी टू परसीव द स्टिम्युलस अँड एंटर इन टू अ स्टेट ऑफ ॲक्टिव्हिटी. ओके, म्हणजे काय आहे एक्सायटेबिलिटी आपण बघू शकतो, एक्साईट होणे. ओके, एक्साईट होणे म्हणजे काय किंवा एक्सायटेशन स्टेज म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी नर्व फायबरवर असलेल्या पोलराइज्ड मेम्ब्रेनमुळे काय होतं, दे आर एबल टू परसीव द स्टिम्युलस. स्टिम्युलस म्हणजे काय, एक प्रकारे त्यांना सिग्नल मिळण्याचा जे काही सुरुवातीचा भाग आहे स्टिम्युलस आहे, म्हणजे त्यांना ऊर्जा देणारा जो काही भाग आहे स्टिम्युलस आहे, हा काय करू शकतात, ते रिसीव करू शकतात. अँड वन्स दे रिसीव द स्टिम्युलस किंवा परसीव द स्टिम्युलस, दे एंटर इन टू अ स्टेट ऑफ ॲक्टिव्हिटी. ओके, दे गेट्स द ॲक्टिवेटेड. हा ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे. प्रत्येकाच्या टायटलवरूनच तुमच्या ही गोष्ट लक्षात येऊ शकते. ओके, देन दुसरा भाग आहे तो कंडक्टिव्हिटी. वन्स दे गेट एक्सायटेड, ते काय करणार आहेत, त्या इम्पल्सचं वहन करणार आहेत. म्हणजे एकदा त्यांच्याकडे तो स्टिम्युलसमुळे तो इम्पल्सेस आला की ते काय करणार आहेत, अर्थातच दे कंडक्ट द सेम. ओके, सो कंडक्टिव्हिटीमध्ये काय म्हटलं आहे बघा, इट इज द ॲबिलिटी टू ट्रान्समिट द एक्सायटेशन. जे काही ते एक्साइटमेंट त्यांना किंवा जे काही एक्सायटेशन मिळालेलं आहे, ओके, ॲज दे आर इन द ॲक्टिव्ह स्टेज बिकॉज दे आर हॅव्हिंग द पोलराइज्ड मेम्ब्रेन. सो वन्स दे गेट ॲक्टिव्ह, ही जी एक्सायटेशन आहे ते काय करणार आहे, दे आर एबल टू ट्रान्समिट द सेम. ओके, देन थर्ड आहे तो स्टिम्युलस आहे. स्टिम्युलस म्हणजे काय बघा, इट इज एनी डिटेक्टेबल फिजिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल चेंज इन द एक्सटर्नल ऑर इंटरनल एन्व्हायरमेंट विच ब्रिंग्स अबाउट द एक्सायटेशन इन अ नर्व, मसल, ऑर्गन ऑर द ऑर्गॅनिझम. ओके, जसं आपल्याला गरम तवा असेल आणि गरम तव्याला आपण हात लावला की आपल्याला चटका लागतो, आपण हात मागे घेतो, बरोबर आहे ना, रिफ्लेक्स ॲक्शन आहे. सो हा जो गरम तवा आहे त्या ठिकाणी तो स्टिम्युलसचं काम करतो, लक्षात घ्या, स्टिम्युलसचं काम करतो. किंवा एखादं गुलाबाचं फूल असेल त्याचा आपण वास घेतो, तो वास जो आहे तो अतिशय सुंदर असतो, बरोबर आहे ना, सुवासिक असतो, तो वास आपल्याला आवडतो. सो ह्या ठिकाणी जे काही ते जे जे इम्पल्स कॅरी करण्याचं म्हणजे वासाचा जो इम्पल्स आहे तो कॅरी करण्यासाठी सर्वात अगोदर तिथे स्टिम्युलस असणं गरजेचं आहे. एखादा असा घटक असणं आवश्यक आहे की जेणेकरून जिथून पुढे इम्पल्सेस क्रिएट होणार आहेत, लक्षात घ्या. सो हे जे घटक आहेत, मी उदाहरण तुम्हाला दिलं की गरम तव्याचं दिलेलं आहे, गुलाबाचं फूल दिलेलं आहे. सो दे आर द स्टिम्युलस वन, त्यांना स्टिम्युलस असं म्हटलं जातं. असे अनेक उदाहरणं आहेत, लक्षात घ्या. सो असा कोणताही चेंज, ओके, जो डिटेक्टेबल असेल, लक्षात येण्यासारखं असेल, फिजिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल असेल, इन द एक्सटर्नल ऑर द इंटरनल एन्व्हायरमेंट दॅट ब्रिंग्स अबाउट द एक्सायटेशन. ओके, इन अ नर्व, एखाद्या नर्वमध्ये असेल, एखाद्या मसलमध्ये असेल, जसा गरम तव्याला हात लागल्यानंतर भाजला जातो हात, बरोबर आहे ना, ऑर्गन असेल, ऑर्गॅनिझम असेल वगैरे वगैरे. सो त्याला म्हटलं जातं स्टिम्युलस. In order to be effective, the stimulus must have a minimum intensity called as the threshold stimulus. ओके, त्याचा इफेक्ट जाणवण्यासाठी काय सांगितलं आहे, त्याची जी तीव्रता आहे ती ॲटलिस्ट किमान मिनिमम स्वरूपाची मिनिमम इंटेन्सिटी असणं आवश्यक आहे. त्याला म्हटलं जातं थ्रीशोल्ड स्टिम्युलस. ओके, सबलिमिनल दॅट इज द वीक स्टिम्युलस. आता इथे उल्लेख आहे बघा ह्या ठिकाणी, मग अशी म्हटलं ना सबलिमिनल म्हणजे आपण बघूया पुढे. सो सबलिमिनल or the weak stimulus will have no effect
while supraliminal, that is the strong stimulus, will produce the same degree of impulse as the threshold stimulus. ओके, जर वीक स्टिम्युलस असेल, म्हणजे से फॉर एक्झाम्पल तो तवा बऱ्यापैकी थंड होत आलेला असेल, कोमट म्हणजे आपण त्याला हात लावला तरी आपला काही जाणवणार नाही अशा स्वरूपाचा असेल, तर इतक्याशा प्रमाणामध्ये इम्पल्स क्रिएट होऊ शकणार नाही. सो दॅट इज द सबलिमिनल किंवा वीक स्टिम्युलस असू शकतो. किंवा अगदी जर गरम तवा असेल तर त्याला म्हटलं जातं सुप्रालिमिनल, दॅट इज द स्ट्रॉंग स्टिम्युलस आहे. त्याच्यामुळे आपला त्या ठिकाणी हातावर चटका बसू शकतो. चटका आल्यानंतर आपला त्या ठिकाणी तो जो भाग आहे तो लालसर होऊ शकतो, फोड येऊ शकतो वगैरे वगैरे. सो दॅट इज द क्वाईट स्ट्रॉंग स्टिम्युलस आहे. सो इट प्रोड्यूस द सेम डिग्री ऑफ. सो वीक स्टिम्युलस जो आहे तो विल हॅव नो इफेक्ट, व्हाईल सुप्रालिमिनल स्टिम्युलस विल प्रोड्यूस द सेम डिग्री ऑफ इम्पल्स ॲज द थ्रेशोल्ड स्टिम्युलस. ओके, सो हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. देन म्हणजे थ्रेशोल्ड म्हणजे काय की किंवा मिनिमम इंटेन्सिटी आहे, म्हणजे हात भाजण्यापुरती आपला ते त्या ठिकाणी तीव्रता जाणवते आणि त्याला म्हटलं जातं थ्रेशोल्ड स्टिम्युलस म्हटलं जातं. ओके, सो दॅट इज अबाउट द स्टिम्युलस. Fourth is the summation effect. A single subliminal stimulus will have no effect, but if many such weak stimuli are in quick succession, they may produce an impulse due to addition of summation or the summation of the stimuli. Summation म्हणजे काय, आपण बेरीज म्हणतो, बरोबर आहे ना. एकच वीक स्टिम्युलस असून त्या ठिकाणी उपयोग नाही, असे अनेक वीक स्टिम्युलस जर एकत्र आले, ओके, तर ते काय करू शकतात, ॲज अ समेशन ऑफ द स्टिम्युलाय दे मे प्रोड्यूस ॲन इम्पल्स. ते काय करू शकतात, एखादा इम्पल्स किंवा एखादा संदेश वहन काय करू शकतात, त्या ठिकाणी कॅरी करू शकतात. ओके, सो दे मे हॅव प्रोड्यूस्ड ॲन इम्पल्स. ते काय करू शकतात, इम्पल्स एखादा प्रोड्यूस करू शकतात. ओके, सो दिस इज क्वाईट अंडरस्टँडेबल. सो हे 4 आहेत ते सोप्या शब्दात दिलेले आहे. तुम्हाला जे सोपे वाटतील ते 4, कोणतेही 4 प्रॉपर्टीज तुम्ही केले तरी चालण्यासारखं आहे. ओके, सो दीज आर द 4 1. देन पुढची आपण बघूया ह्या ठिकाणी 5वा बघूया, ऑल ऑर नन लॉ. याच्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, द नर्व विल आयदर कंडक्ट द इम्पल्स अलॉंग इट्स एंटायर लेंथ ऑर विल नॉट ॲट ऑल कंडक्ट द इम्पल्स. ओके, ॲज इन केस ऑफ सबलिमिनल ऑर वीक स्टिम्युलस. ओके, म्हणजे काय म्हटलेलं आहे, हे जे नर्व फायबर्स आहेत किंवा नर्व आहे, विल आयदर कंडक्ट द इम्पल्स अलॉंग इट्स एंटायर लेंथ. संपूर्ण जी न्यूरॉन सेल आहे ती काय करते, अलॉंग विथ एंटायर सेलने काय करते, इम्पल्स क्रिएट करू शकते किंवा करू शकत नाही. ऑर विल नॉट ॲट ऑल कंडक्ट द इम्पल्स, संपूर्ण तो नर्व सेलचा भाग आहे तो संपूर्ण इम्पल्स क्रिएट करत नाही, ॲज इन केस ऑफ सबलिमिनल ऑर द वीक स्टिम्युलस. इन केस ऑफ सबलिमिनल किंवा वीक स्टिम्युलसमध्ये हे काय करू शकतं, संपूर्ण जो न्यूरॉनचा भाग आहे तो संपूर्ण भाग काय करू शकत नाही, इम्पल्स कॅरी करू शकत नाही. त्यातला कुठला तरी थोडा भाग असेल, एकतर संपूर्ण न्यूरॉन स्टिम्युलस कॅरी करू शकतं किंवा पार्ट वाईज काय करू शकतं, कॅरी करू शकतं. ओके, सो दॅट इज अबाउट ऑल ऑर नन लॉ. देन पुढचा भाग आहे तो रिफ्रॅक्टरी पिरियड आहे. इट इज द टाईम इंटरवल किंवा अबाउट मिलीसेकंडमध्ये असलेला ड्युरिंग विच द नर्व फेल्स टू रिस्पॉन्ड टू अ सेकंड स्टिम्युलस हाऊ एव्हर स्ट्रॉंग इट इज. ओके, यामध्ये काय होतं की नर्व जो आहे तो दुसरा जो स्टिम्युलस आहे किंवा सेकंड स्टिम्युलस, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला समजा हात लागल्यानंतर आपल्याला तेवढं जाणवणार नाही, कारण आपण पटकन हात मागे घेतो, कारण गरम तवा आहे आपल्याला माहिती आहे. पण थोड्या वेळासाठी जर आपण जास्त ठेवला, इट इज द टाईम इंटरवल म्हटलेलं आहे बघा, अबाउट मिलीसेकंड ड्युरिंग विच द नर्व फेल्स टू रिस्पॉन्ड टू अ सेकंड स्टिम्युलस हाऊ एव्हर स्ट्रॉंग इट इज. जरी गरम तवा असेल तरीसुद्धा आपण विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड जर त्याच्यावरचा हात बाजूला केला तर आपल्याला काही जाणवणार नाही, लक्षात घ्या, अबाउट मिली सेकंडमध्ये. पण क्वाईट जास्त आपण जर ठेवला, ओके, हाफ सेकंडसाठी सुद्धा बराच पुरेसा होतो तो हात आपला भाजण्यासाठी. सो या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, टाईम इंटरवल किती आहे, जर मिली सेकंडमध्ये असेल, ड्युरिंग विच द नर्व फेल्स टू रिस्पॉन्ड टू अ सेकंड स्टिम्युलस हाऊ एव्हर स्ट्रॉंग इट इज. मग कितीही स्टिम्युलस आपला गरम असेल किंवा आपण परत जरी हात ठेवला तरी आपला काय होतो, टाईम इंटरवल कमी असल्यामुळे काय होऊ शकतं, दॅट पर्टिक्युलर नर्व फेल्स टू क्रिएट द इम्पल्स. ओके, सो दॅट इज कॉल्ड ॲज द रिफ्रॅक्टरी पिरियड. देन त्याच्यानंतरचा भाग आहे तो सिनॅप्टिक डिले आहे. सिनॅप्टिक डिले, द इम्पल्स रिक्वायर्स अबाउट 0.3 to 0.5 मिलीसेकंड्स टू क्रॉस द सिनॅप्स. ओके, एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे जो काही इम्पल्स पास केला जातो त्याच्यासाठी किती सांगितलेलं आहे लक्षात घ्या, जो वेळ आहे तो 0.3 to 0.5 मिलीसेकंडचा सांगितलेला आहे. ओके, दिस टाईम इज रिक्वायर्ड फॉर रिलीज ऑफ द न्यूरोट्रान्समीटर फ्रॉम द एक्सॉन टर्मिनल अँड द एक्सायटेशन इन द डेंड्रॉन्स ऑफ द नेक्स्ट न्यूरॉन. हे कशासाठी आवश्यक आहे, आता ह्या ठिकाणी ह्या डायग्राममध्ये आपण बघू शकतो की एकाचा काय सांगा डेंड्रॉन आहे, एकीकडून दुसरीकडे न्यूरोट्रान्समीटर्स पास होण्यासाठी मिलीसेकंडचा काय आहे
जो वेळ आहे तो लागत असतो, बरोबर आहे ना, एका डेंड्रॉनकडून. आता हा एक्झॉनचा भाग आहे, बरोबर आहे ना, म्हणजे एका एक्झॉनकडून याच्या डेंड्रॉन दुसऱ्या न्यूरॉनचे डेंड्रॉनचा भाग आहे हा. ओके, केसासारखे स्ट्रक्चर्स आहे ते सायटॉनकडून रिलीज होतात, सायटॉनच्या बाहेरच्या साईडला असतात. सो हा जो भाग आहे इम्पल्स ट्रान्समिट करण्याचा, हा भाग या ठिकाणी काय सांगितलेला आहे बघा. टाइम इज रिक्वायर्ड फॉर रिलीज ऑफ न्यूरोट्रान्समिटर फ्रॉम द एक्झॉन टर्मिनल अँड एक्सायटेशन ऑफ द डेंड्रॉन्स इन ऑफ द नेक्स्ट न्यूरॉन. ओके, डायग्रॅम बघितली की तुमच्या हे लक्षात येऊ शकतं. देन त्याच्यानंतरचा भाग आहे तो सिनॅप्टिक फटीग. फटीग म्हणजे आपण काय म्हणतो, सरासरी आपण थकवा असं म्हणतो. द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स अक्रॉस द सिनॅप्स हॉल्ट्स टेम्पररीली ड्यू टू एक्झॉशन ऑफ इट्स न्यूरोट्रान्समिटर. ओके, सो ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे ज्यावेळेला इम्पल्स पास होतात, त्यावेळेला कंटिन्यू ज्यावेळेला इम्पल्स पास होत असतात, त्यावेळेला काही प्रमाणामध्ये त्या न्यूरॉनमध्ये एक्झॉशन घडत असल्यामुळे, बिकॉज ऑफ द कंटिन्युअस ट्रान्समिशन ऑफ द न्यूरोट्रान्समिटर फ्रॉम वन न्यूरॉन टू द अनदर न्यूरॉन, काही प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी सिनॅप्टिक फटीग या ठिकाणी फील होऊ शकतो. सो दॅट इज द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स अक्रॉस द सिनॅप्स हॉल्ट्स टेम्पररीली. काही वेळासाठी हा जो इम्पल्स आहे तो हॉल्ट केला जातो किंवा थांबवला जातो ड्यू टू एक्झॉशन ऑफ इट्स न्यूरो ट्रान्समिटर. अँड द लास्ट वन इज द व्हेलॉसिटी. द रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स इज हायर इन लॉंग अँड थिक नर्व्स. व्हेलॉसिटी म्हणजे काय, आपण वेग म्हणतो त्या ठिकाणी. सो रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स इज हायर इन लॉंग अँड थिक नर्व. जे न्यूरॉन्स कम्पॅरेटिव्हली लॉंग अँड थिक असतात त्याच्यामध्ये हा जो सांगितलेला आहे रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स, इट इज कम्पॅरेटिव्हली हायर. ओके, इट इज हायर इन द होमिओथर्म्स दॅन इन द पोइक्युलोथर्म्स. उष्ण कटिबंधीय जे प्राणी असतील किंवा समशीतोष्ण असतील हे ह्यामध्ये सांगितलेलं आहे. सो दिस व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स जो आहे इट कॅन बी सीन हायर इन द होमिओथर्म्स आहेत ॲज कम्पेअर टू द पोइक्युलोथर्म्स. ओके, सो दिस इज क्वाईट अंडरस्टँडेबल. सो हे जे आपण बघितलेले आहेत हे आपण प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर्स आपण ह्या ठिकाणी बघितलेले आहेत. ओके, ह्यातले कुठलेही 4 प्रॉपर्टीज आपण काय करू शकता, तुम्हाला एक्झामसाठी तुम्ही तयार करू शकता. सो एक्झामसाठी तुम्ही कुठलेही 4 प्रॉपर्टीज जे आहेत नर्व फायबर्स दिलेले आहेत ते कुठलेही 4 प्रॉपर्टीज तुम्ही एक्झामसाठी तयार करू शकता. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आपण बघूया प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. मग अशी पण बघितलेलं आहे आपण प्री सिनॅप्टिक आणि पोस्ट सिनॅप्टिक. ज्यावेळेला सिनॅप्स बघत होतो त्यावेळेला आपण बघितलेलं आहे. सो प्री सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे काय बघा, द न्यूरॉन विच कॅरी द इम्पल्स टू द सिनॅप्स. ओके, प्री सिनॅप्टिक पूर्वीचा असलेला आणि त्याच्यानंतर आहे तो पोस्ट सिनॅप्टिक. प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, द न्यूरॉन विच कॅरी द इम्पल्स टू द सिनॅप्स, अँड द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन इज द न्यूरॉन विच रिसिविंग द इम्पल्स फ्रॉम द सिनॅप्स. Synapse means what? It is the connection in between the two neurons, that is the nerve cell. So this is the presynaptic cell आहे किंवा सेंडिंग सेल आहे, ह्या ठिकाणी आहे ती पोस्ट सिनॅप्टिक सेल आहे, दॅट इज द रिसिविंग सेल. ओके, सो दिस इज द प्रीसिनॅप्टिक, दिस इज द पोस्ट सिनॅप्टिक. आणि त्याच्यामधला जो काही जंक्शन आहे दॅट कॅरीज द इम्पल्स फ्रॉम वन सेल टू द अनदर सेल, सो दॅट इंटरकनेक्शन इज कॉल्ड ॲज द सिनॅप्स. ओके, दॅट वी हॅव ऑलरेडी सीन. सो प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे काय आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे काय, ह्या रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅममध्ये तुमच्या लक्षात येईल. देन त्याच्यानंतर आपण भाग बघूया सिनॅप्टिक क्लेफ्ट. काही छोटे मुद्दे आहेत ह्या ठिकाणी, ते ह्या ठिकाणी पुटअप केलेले आहेत आणि ते समजण्यासाठी ह्या ठिकाणी मी रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅम ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे. देन next point is the synaptic cleft. So what is the synaptic cleft? It is a smaller intercellular space lies in between two cells having a width of about 20 to 30 nanometer between them. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी बघा, सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणजे काय, तर प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. ओके, त्याच्यामधलेला असलेला हा जो गॅप आपल्याला दिसतो ज्याच्यामधून न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत किंवा इम्पल्स ऑफ दे आर कॅरिंग द इम्पल्स फ्रॉम वन न्यूरॉन टू द अनदर न्यूरॉन, ह्या दोघांमधला हा जो गॅप आहे त्याला म्हटलं जातं सिनॅप्टिक क्लेफ्ट. आणि त्याचे जे विड्थ आहे ते अराउंड किती सांगितलेलं आहे, 20 to 30 नॅनोमीटर एवढं सांगितलेलं आहे. ओके, इंटरसेल्युलर स्पेस इट इज. देन
सिनॅप्टिक ट्रान्समिशन म्हणजे काय बघा, द प्रोसेस बाय विच द इम्पल्स फ्रॉम द प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन इज कंडक्टेड टू द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. ओके, ट्रान्समिशन आहे ज्याच्यातून काय होतात सांगा, न्यूरो ट्रान्समिटर्स एकीकडून दुसरीकडे ट्रान्समिट होतात. हे लक्षात घ्या. या ठिकाणी ट्रान्समिटिंग न्यूरॉन आहे, प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन आहे, आणि जो न्यूरॉन ते रिसीव्ह करणार आहे, ओके, जे न्यूरो ट्रान्समिटर्स रिसीव्ह करणार आहे त्याला म्हटलं जातं रिसिव्हिंग न्यूरॉन. ओके, आणि ह्या दोघांमधला भाग किंवा दोघांमधली जी गॅप असते त्याला म्हटलं जातं सिनॅप्टिक क्लेफ्ट. सो हे जे ट्रान्समिशन आहे, फ्रॉम विच द इम्पल्स फ्रॉम द प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन इज कंडक्टेड टू द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, त्याला म्हटलं जातं सिनॅप्टिक ट्रान्समिशन. ओके, सो दिस इज क्वाईट अंडरस्टँडेबल. छोटे छोटे कन्सेप्ट या ठिकाणी पुटअप केलेले आहेत. देन पुढे आपण बघूया टाईप्स ऑफ सिनॅप्स. प्रकार आपण या ठिकाणी बघूया. टाईप्स ऑफ सिनॅप्समध्ये पहिला आहे तो इलेक्ट्रिकल सिनॅप्स, दुसरा आहे तो केमिकल सिनॅप्स. ओके, बघा अतिशय सोप्या शब्दामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी थोडक्यात दिलेलं आहे. इलेक्ट्रिकल सिनॅप्स मीन्स वॉट. बघा या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅम आहे. ओके, पुस्तकात ह्या तुम्हाला नाही दिसणार कारण ह्या थोड्याशा तुम्हाला कन्सेप्ट समजण्यासाठी मी दिलेले आहेत. इलेक्ट्रिकल सिनॅप्स म्हणजे काय, गॅप बिटवीन टू न्यूरॉन इज व्हेरी नॅरो, अबाउट 3.8 नॅनोमीटर. थोडक्यात तुम्ही एवढे मुद्दे केले तरी चालण्यासारखं आहे. बाकीचं काही तुम्ही याच्यावर फोकस करा. थोडक्यात आणि प्रिसाइजली आपण काय करायचे आहेत ते मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. सो इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये काय होतं आपण बघितलेलं आहे. सिनॅप्स म्हणजे काय, ह्या ठिकाणी जो पॉईंट ऑफ कनेक्शन आहे त्याला आपण सिनॅप्स म्हणतो. ओके, राईट फ्रॉम द प्रीसिनॅप्टिक टर्मिनल, हा म्हणजे हा प्रीसिनॅप्टिक नर्व आहे आणि ही पोस्ट सिनॅप्टिक नर्व आहे, बरोबर आहे ना. आणि त्याच्यामध्ये असलेलं जे काही कनेक्शन आहे त्याला आपण सिनॅप्स म्हणतो किंवा सिनॅप्स म्हटलं जातं. मधला गॅप आहे तो सिनॅप्टिक क्लेफ्टचा आहे, बरोबर आहे ना, ज्याच्यामधून काय होतात न्यूरो ट्रान्समिटर्स एकीकडून दुसरीकडे पास केले जातात. ओके, सो थोडक्यात माहिती बघूया. ही जी गॅप आहे मधली, गॅप बिटवीन टू न्यूरॉन इज व्हेरी नॅरो. ह्या दोघांमधली गॅप आहे ती काय होते इलेक्ट्रिकल सिनॅप्समधली नॅरो असते. ओके, अबाउट 3.8 नॅनोमीटर. सिनॅप्स इज मेकॅनिकल. Then electrical conductive link is formed between presynaptic and the postsynaptic neuron. Okay, electrical conductive link is formed in between both this presynaptic and the postsynaptic neuron. Then transmission of impulse is faster. एकीकडून दुसरीकडे जाणारे जे काही इम्पल्सेस आहेत ते काय होतात कंपॅरेटिव्हली फास्ट ट्रान्समिट केले जातात इन केस ऑफ इलेक्ट्रिकल सिनॅप्स. ओके, एक्झाम्पल इज डिफेन्स रिफ्लेक्सेस. डिफेन्स रिफ्लेक्स. ओके, देन इट इज दिस इज द एक्झाम्पल. डिफेन्स मेकॅनिझम आपल्याला माहिती आहे, इम्युनिटी बूस्टर असेल किंवा इम्युनिटीशी रिलेटेड असेल, तर एखादा अँटीजीन बॉडीवर अटॅक करत असेल तर जे अँटीबॉडीज तयार केले जातात बॉडीमध्ये, दॅट इज ऑल्सो अ काइंड ऑफ डिफेन्स मेकॅनिझम. ओके, सो ऑल दिस रिफ्लेक्सेस जे आहेत म्हणजे ज्या प्रतिक्षिप्त क्रिया शरीरामध्ये घडल्या जातात इन विथ रिस्पॉन्स टू द डिफेन्स मेकॅनिझम ऑफ द बॉडी, विथ रिस्पॉन्स टू द इम्युनिटी रिस्पॉन्स ऑफ द बॉडी. सो ऑल दिस थिंग्स दे कम्स अंडर द इलेक्ट्रिकल सिनॅप्स. ओके, सो ही थोडक्यात माहिती या ठिकाणी दिलेली आहे. सी हिअर गॅप जंक्शन चॅनल आहेत, जे कशा पद्धतीने काय सांगा न्यूरो ट्रान्समिटर कसे पास होतात हे या ठिकाणी सांगितलं आहे. सो इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये एवढे मुद्दे केले तरी पुरेसं आहे. ओके, देन पुढचा भाग आहे तो केमिकल सिनॅप्स आहे. या ठिकाणी बघा प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन आहे, न्यूरॉन 1 न्यूरॉन 2 ह्याच्यामधले असलेले हे कनेक्शन आहे, याला सिनॅप्स म्हणतो आपण ह्या ठिकाणी, बरोबर आहे. फोकस करून दाखवलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी. बघा हे जे करेक्शन झालेलं आहे त्यासाठी हे केमिकल सिनॅप्स म्हणजे काय हे आपण बघूया. पोस्ट सिनॅप्टिक, प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, 2 न्यूरॉनमध्ये भाग दाखवलेले आहेत. ओके, बघा दीज आर स्पेशलाइज्ड जंक्शन्स थ्रू विच वन न्यूरॉन सेंड केमिकल सिग्नल्स टू द अनदर न्यूरॉन ऑर टू द नॉन न्यूरोनल सेल्स सच ॲज ग्लँड्स अँड द मसल्स. आता दोन न्यूरॉन्समध्ये किंवा नर्व सेल्समध्ये केमिकल सिग्नल्स ज्यावेळेला पास होतात त्यावेळेला काय होतं सांगा, केमिकल सिनॅप्स हे काय होतं प्रस्थापित होतं किंवा केमिकल सिनॅप्स हे तयार होतं. फॉर एक्झाम्पल वेन दीज आर स्पेशलाइज्ड जंक्शन्स थ्रू विच वन न्यूरॉन send the chemical signals to another neuron or to the non-neuronal cells such as glands and the muscles. ओके, गॅप बिटवीन टू ॲडजसंट न्यूरॉन इज 20 to 40 नॅनोमीटर. त्या दोघांमधला जो गॅप असतो तो किती आहे 20 to 40 नॅनोमीटरचा आहे. या ठिकाणी गॅप बघा किती होता, या ठिकाणी 3.8 नॅनोमीटरचा होता. 2 न्यूरॉनमध्ये असलेला गॅप 3.8 नॅनोमीटर होता आणि ह्या ठिकाणी तो किती आहे, इट इज अबाउट 20 to 40 नॅनोमीटरचा आहे गॅप.
देर आर 3 कंपोनंट्स इन्वॉल्ड इन द केमिकल सिनॅप्स. 3 कंपोनंट यामध्ये इन्वॉल्ड होतात. पहिला आहे तो प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, अर्थातच प्री सिनॅप्टिक न्यूरॉनचा एक भाग. त्याच्यानंतर सिनॅप्टिक मेम्ब्रेन ऑफ द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. हा पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनचा हा जो मेम्ब्रेनचा भाग आहे, लक्षात घ्या, सिनॅप्टिक मेम्ब्रेन हा भाग आहे तो इन्वॉल्ड असतो. अँड त्याच्यानंतर आहे तो पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. दॅट मीन्स एंटायर दिस पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. सो ऑल दिस कंपोनंट्स दे आर इन्वॉल्ड इन द केमिकल सिनॅप्स. हे एवढे मुद्दे जरी केलेत थोडक्यात तरी पुरेसं आहे एक्झामसाठी. ओके, सो दिस इज अ रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राम अबाउट द केमिकल सिनॅप्स. ओके, नाव दिस इज द सिनॅप्टिक ट्रान्समिशन. या ठिकाणी आपण बघू शकतो की टेक्स्ट बुक डायग्राम आहे. तुम्हाला थोडक्यात ह्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 7 लेबल दाखवले आहेत बघा. राईट फ्रॉम 1 2 3 4 5 6 आणि 7. यातले तुम्हाला दाखवण्यासारखे किंवा सोपे जर तुम्हाला करायचे असेल, आता कुठले कुठले आयन एक्सचेंज होतात या ठिकाणी. कॅल्शियम आयन सांगितलेला आहे, त्याच्यानंतर आहे तो पोटॅशियम आहे, सोडियम आहे, बरोबर आहे ना. या ठिकाणी आयन एक्सचेंज दाखवलेले आहेत. आता हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये दाखवणं थोडंसं पॉसिबल किंवा थोडंसं कठीण वाटू शकतं, पण थोडंसं तुम्ही ह्या ठिकाणी नर्व इम्पल्स कुठल्या डिरेक्शनने होतात, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर आहे दुसरा आहे तो तुम्हाला सांगितलेला आहे तर आयन एक्सचेंज दाखवलेला आहे. तिसरा मुद्दा तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवलेला आहे बघा, सिनॅप्टिक क्लेफ्ट आपण दाखवू शकतो. हा न्यूरॉन एक आहे आणि हा दुसऱ्या पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनचा हा मेम्ब्रेनस भाग आहे बघा. हे जे तुम्हाला ग्रीन कलरचे स्ट्रक्चर दाखवले आहेत दे आर द लिगंड गेटेड चॅनल क्लोज्ड. चॅनल क्लोज आहेत, या ठिकाणी चॅनल ओपन आहेत बघा. काही चॅनल क्लोज आहेत. जे चॅनल तुम्हाला ओपन दिसतात त्याच्यातून काय होतात, अर्थातच हे ट्रान्समिशन होत असतं, सिग्नल किंवा इम्पल्सचं ट्रान्समिशन होत असतं, बरोबर आहे. पोस्ट सिनॅप्टिक पोटेन्शियल आणि नर्व इम्पल्स क्रिएट होतो. तो पुढे जाऊन काय होतो सांगा, दुसऱ्या न्यूरॉनकडे पाठवला जातो. ओके, सो न्यूरो ट्रान्समिटर्स हे आपण ह्या ठिकाणी बघू शकतो जे ह्या चॅनल थ्रू पास केले जातात. दीज आर द न्यूरो ट्रान्समिटर रिसेप्टर्स आहेत, हे लक्षात घ्या, जे एका न्यूरॉनकडून येणारे जे इम्पल्स आहेत ते रिसीव्ह करतात. दिस इज द सिनॅप्टिक क्लेफ्ट. गॅप आहे बघा, 2 न्यूरॉनमध्ये असलेला गॅप, दॅट इज द सिनॅप्टिक क्लेफ्ट. ओके, सो हे आपण आपल्या लक्षात येऊ शकतं. दिस इज द सायटोप्लाझम आहे, नर्व सेल आहे, सेल म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सायटोप्लाझम असणार. सो हा भाग तुम्ही दाखवू शकता. सो जे तुम्हाला 3 ते 4 मुद्दे लेबल तुम्हाला करेक्टली दाखवता येतील ते तुम्हाला काय करायचं आहे, अवश्य दाखवता आले पाहिजेत. महत्त्वाचे म्हणजे 2 न्यूरॉन, म्हणजे हा एक न्यूरॉनचा भाग दाखवायचा, दुसऱ्या न्यूरॉनचा हा भाग थोडा दाखवायचा आहे. तुम्हाला हे जे चॅनल आहेत हे दाखवणं आवश्यक आहे. न्यूरो ट्रान्समिटर रिसेप्टर्स आहेत ते दुसऱ्या न्यूरॉनवरचे हे दाखवणं आवश्यक आहे. ते त्यातले काही ओपन दाखवायचे, थोडे 1-2 काही क्लोज दाखवायचे, काही ओपन दाखवायचे. ओपन आहे त्याच्यातून काय होतात, हे न्यूरो ट्रान्समिटर्स जे दाखवले आहेत बघा, बॉल लाईक स्ट्रक्चर, हे ह्या ठिकाणी पास होत असतात टू द अनदर न्यूरॉन. ओके, सो हे दिस इज द सिनॅप्टिक ट्रान्समिशन. ह्याला म्हटलं जातं सिनॅप्टिक ट्रान्समिशन, असं ह्याला म्हटलं जातं. ओके, सो दिस इज अबाउट ऑल दिस व्हिडिओ. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं बघा, आपण एंटायरली 9.4 हा जो मुद्दा आहे हा आपण स्टडी केलेला आहे. याच्यामध्ये बेसिकली सिनॅप्स हा भाग आपण बघितला, त्याची डेफिनेशन एका मार्कासाठी विचारली जाऊ शकते. आणि प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर हा एक महत्त्वाचा भाग आहे. कुठल्याही 4 प्रॉपर्टीज ज्या तुम्हाला सोप्या वाटतील त्या परफेक्ट करून ठेवायच्या. ओके, प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर प्रत्येकाचं डिस्क्रिप्शन ह्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर प्री सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे काय, जो इम्पल्स दुसरीकडे कॅरी करतो. प्री सिनॅप्टिक आणि पोस्ट सिनॅप्टिक म्हणजे काय, की जो समोरून येणारे जे सिग्नल आहेत किंवा इम्पल्सेस आहेत ते रिसीव्ह करणार, तो पोस्ट सिनॅप्टिक. ओके, हे समजण्यासारखं आहे. हे डायग्रॅम बघा, ही अशा पद्धतीच्या छोट्या डायग्रॅम जरी तुम्ही तयार केल्यात म्हणजे सिनॅप्स दाखवण्यासाठी, ओके, तरी चालण्यासारखं आहे. एक्झाममध्ये चालू शकतं. प्री सिनॅप्टिक म्हणजे सेंडिंग सेल आहे, सेल विच सेंड द इम्पल्स, ओके, अँड द सेल विच रिसीव्ह द इम्पल्स, दॅट इज द पोस्ट सिनॅप्टिक सेल. ओके, सो हे सोपी डायग्रॅम तुम्ही एक्झाममध्ये दाखवू शकता. सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणजे काय, 2 न्यूरॉनमध्ये प्री सिनॅप्टिक आणि पोस्ट सिनॅप्टिकमध्ये असलेला जो गॅप आहे त्याला म्हटलं जातं सिनॅप्टिक क्लेफ्ट. त्याची विड्थ किती आहे, 20 to 30 नॅनोमीटर. आणि सिनॅप्टिक ट्रान्समिशन म्हणजे काय, तर इम्पल्सचे वहन होतं एका न्यूरॉनकडून दुसरीकडे, प्री सिनॅप्टिककडून पोस्ट सिनॅप्टिककडे, त्याला म्हटलं जातं सिनॅप्टिक ट्रान्समिशन. ओके, आणि शेवटचा आपण भाग बघितला टाईप्स ऑफ सिनॅप्स, इलेक्ट्रिकल, केमिकल, 2 त्याचे प्रकार आहेत. इलेक्ट्रिकलमध्ये तो गॅप किती असतो तो बघितला आपण. त्याच्यानंतर कशा पद्धतीने इलेक्ट्रिकल सिनॅप्सचं आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे. ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स इज कम्पॅरेटिव्हली फास्टर.
केमिकलमध्ये मग आपण बघितलेलं आहे एक प्रकारचा केमिकल सिग्नल्स काय केले जातात, प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनकडून पोस्टसिनॅप्टिक न्यूरॉनला ट्रान्सफर केले जातात. त्याचे 3 कंपोनंट, प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन आहे, पोस्टसिनॅप्टिक न्यूरॉन आहे आणि त्याच्यामध्ये असलेला हा जो पोस्टसिनॅप्टिक मधला जो भाग आहे तो सिनॅप्टिक मेम्ब्रेनचा भाग आहे. सिनॅप्टिक मेम्ब्रेन ऑफ द पोस्टसिनॅप्टिक न्यूरॉन. सो दिस 3 कंपोनंट्स आर इम्पॉर्टंट. अँड शेवटचा भाग आपण बघितला तो सिनॅप्टिक ट्रान्समिशनचा बघितलं. एक डायग्रॅम आहे, टेक्स्टबुक डायग्रॅम आहे, त्याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. त्यातले कुठल्या भागाची प्रॅक्टिस करा सोप्या शब्दामध्ये किंवा तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही 3 ते 4 लेवल तरी तुम्ही परफेक्टली करू शकता. ओके, ते मी आत्ताच एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, सो दिस इज अबाउट दिस व्हिडिओ.